लवकर पुढे जाण्याची विनंती आहे. मागे सुद्धा भाविकांची रांग वाढते. चिंतामणीच्या दरबारामध्ये गर्दी न होता सुलभतेने सर्व भक्तांना त्या ठिकाणी आपल्या चिंतामणीचं दर्शन मिळेल याकरता मंडळाच्या प्रत्येक सेवकांनी त्यांना मार्गदर्शन करायचं आहे. चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळाचं हे 105 वर्ष असून 105 वर्षाचे आपले गणराज आपल्या चिंतामणी या चिंतामणी नगरीमध्ये विराजमान झालेले आहे. आपण या चिंतामणीच्या दर्शनाकरता आलेला आपलं हार्दिक स्वागत. पूजाच्या या चिंतामणीच्या चरणी संपन्न होणार आहे. अभिषेक दक्षिणा फक्त 25 रुपये आहे. 25 रुपये अभिषेक दक्षिणा भरून आपण त्या ठिकाणी आपले नाव गोत्र पत्ता या ठिकाणी व्यवस्थित द्यायचं आहे. आपल्या गावाचा आपल्या गोत्राचा नामनिर्देश करून आपली ही महापूजा चिंतामणीच्या चरणी संपन्न करण्यात येणार आहे. याची सर्व भाविकांना नोंद घ्यायची आहे. आणि हा चिंतामणीच्या महाप्रसाद या आपल्या लाडक्या चिंतामणीचा आशीर्वाद प्रसाद आपला घरपोच करण्यात येईल. याची सर्व भाविकांना नोंद घ्या. आपल्या या चिंतामणीच्या चरणी रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता रविवार दिनांक 15 मंडप एकोणीसच्या बाबतीत त्याचप्रमाणे हा अभिषेक असे परिस्थितीतून घ्यायचा असेल तरी कृपया मंडळाच्या मुख्य कार्यालयाजवळ अभिषेक दक्षिणा कक्ष असेल त्या ठिकाणी आपण आपली नावे नोंदवायची आहे. आपलं नाव गोत्र पत्ता आपली माहिती या ठिकाणी व्यवस्थित देऊन आपली नावं या अभिषेकाकरता नोंदवायची आहे. समस्त भाविकांच्या वतीनं 5 रुपये त्यांच्या शोभास्ते हा संकल्प सोहळा हा महाअभिषेक सोहळा आपल्या चिंतामणीच्या चरणी रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला या आपल्या धार्मिक मंगलमय विधीमध्ये. सर, तुमचं नाव, मंडळाचं नाव आणि किती वर्ष झालं? नमस्कार, मी विकास कृष्णा सावंत, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचा मी खजिनदार. मंडळाचे हे 105 वर्ष आहे. पण यामध्ये मुंबईतलं सर्वात जुनं जाणतं हे मंडळ आहे. मंडळाच्या म्हणजे सामाजिक कार्य आज म्हणजे जे काही पूर्वीपार चालत आलेलं आहे 80% समाजकारण आणि 20% जे काही खर्च म्हणजे असेल त्यावरती हे मंडळ आधारित आहे संपूर्ण. सर, प्रश्न असं पण आहे की आता किती ह्या वर्षात काही नवीन थीम ठेवले आहेत का? यावर्षी आमचा चिंतामणी कृष्ण अवतारात या ठिकाणी उतरलेले आहेत आणि जे ओडिसा स्थित जे आपलं सुभद्रा त्याच्यानंतर बलराम आणि जे जगन्नाथजी जे आहेत त्या जगन्नाथपुरीतली थीम आम्ही अवतरून या ठिकाणी जगन्नाथपुरीची थीम केलेली आहे. तर कोणी सुचवलं होतं की असंच तुम्ही ठेवलंय, काहीतरी वेगळं यावर्षी करायचं होतं म्हणून असं ठेवलंय का? यावर्षी असं नाही, पूर्वीपासूनच आमच्याकडे कुठल्याही पौराणिक वस्तू म्हणजे त्याच्यावरती चलचित्र वगैरे असे आधारित आम्ही या ठिकाणी करण्याचा देखावा करण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यावेळेला कमिटी यावेळेला स्थापन होते त्यावेळेला सर्व कमिटी त्या ठिकाणी बसते आणि त्यांच्यामध्ये जो विचारमय होतं की बाबा आपल्याला काय काय करायचं त्यानुसार जे काही डेकोरेटर असतात त्या डेकोरेटरकडून आपण त्या सगळ्यांचे डेकोरेशन्स मागून घेतो, प्लॅन मागून घेतो. त्याच्यातून जे काय आम्हाला आवडेल ते आम्ही सिलेक्ट करतो आणि त्या डेकोरेटरला काम देतो. या ठिकाणी राहुल परब म्हणून आहेत जे ह्यांनी हे जगन्नाथपुरीची थीम साकारलेली आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की आता बॉम्बे हायकोर्ट जे आहे त्यांनी आता POPचे जेवढं मूर्ती आहेत त्याच्यावर बॅन लावलं आहे. कारण आपल्या पर्यावरणचं पण देखील दृष्टिकोने जर बघितलं तर आपल्याला ते सुद्धा बघायचं आहे. तर शाडू मातीचा काही लोक मूर्ती उपयोग करत नाही आणि POPचा वापर करतात. तुमच्या मंडळामध्ये सुद्धा हे वापर झालेला आहे, त्याच्यावर तुम्ही काय सांगणार? शाडू माती आणि POP यात फरक आहे. शाडू मातीची एवढी मूर्ती बनवणं म्हणजे तेवढं सोपं काम नाही आहे, कारण का ती वजनाला पण जास्त असते आणि शाडू मातीची मूर्ती बनवायला सुद्धा खूप वेळ लागतो.
POची मूर्ती लवकर होते आणि पर्यावरणपूरक जर म्हणाल तर आता आपल्याकडे इंडियामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या त्याच्यापासून आपल्या निसर्गाची हानी होत असते. मग फक्त गणपती किंवा गणपती मंडळ ह्याच्यावरच छोट्या केल्या आणि मोठ्या केल्या तर ह्यात काही फरक पडेल असं मला वाटत नाही.